मी संतोष रोकडे आणि आत्ता मी आले पिंपळे चौकात. तर तुम्ही इथे बघू शकता कॅरेटेज वगैरे लावले म्हणजे व्हेकल्स अलाउड नाही. इथं फक्त डेको म्हणजे चालून जाऊ शकतो. तर आत्ता आपण ऑफिसर जे आपल्याला सांगतो की क्राऊड मॅनेजमेंट वगैरे कसं करायचं. तर तुम्ही क्राऊड मॅनेजमेंट कसं करायचं. नमस्कार मॅडम. आमचा इथे सकाळी 9 वाजल्यापासून पॉईंट असतो. सकाळी 9 ते रात्री 9 आणि शिफ्ट वाईज असते. रात्री परत 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असते. तर आम्हाला एकच आहे की हे जे रोड आहे त्यांना मॅनेजमेंट करायचं. इथून जे रांगेत जाणं हे फक्त एक्झिट पॉईंट ठेवलेलं आहे. आम्ही इथून कोणाला एंट्री करू देत नाही आणि फक्त रिक्वेस्ट करून जे मंडळाचे वगैरे आहेत त्यांना सोडतो. बाकीचे सगळे फिरून यायला सांगतो. कारण की भरपूर मोठी रांग आहे. सगळे प्रामाणिकपणे दर्शन घेतलं आणि मदत सोडू शकतो. काही जण अडचणी येतं का आणि त्यांचा जॉब असतो. काही जणांना सौजन्याने सांगावं लागते ते सुद्धा ऐकतात. काही जण उचलत झालं तरी त्यांना प्रेमानं समजून घेऊन त्यांना पलीकडूनच पाठवतो आम्ही. हाच पॉईंट आहे की आम्हाला इथून जास्तीत जास्त गर्दी नियंत्रणात कशी राहील हाच आमचं काम आहे. आणि हे आता काय आता तुम्हाला माहिती आता का आले 2 दिवस तर गेले 9 दिवस आम्ही प्रामाणिकपणे हे करत आहे. तर इथून पुढं 2 दिवस सुद्धा आमचे पॉईंट असेच राहायला येतात आणि गर्दी नियंत्रण हे महत्त्वाचं काय सगळ्यांचं भाविक भक्तांचं प्रामाणिक व्यवस्थितपणे दर्शन झालं पाहिजे हेच आमचं आणि इथल्या मंडळाचं काम. डिफिकल्टी म्हणजे ह्याच की इथले आता बऱ्यापैकी लोक त्यांना समजून सांगितलं तरी त्यांना वाटते की आम्ही त्यांच्यासोबत वाईट वागत आहे. पण त्यांना नसतं माहीत आम्ही त्यांच्या जागी 1000 जणांना फेस करत असं दिवसभर. मग प्रत्येकाच्या अडचणी असतात की आम्हाला जवळपास प्रत्येकजण शॉर्टकट देऊ शकतो. प्रत्येकाला शॉर्टकट आपण देऊ शकतो. प्रत्येकजण खूप लांबून लांबून देतो त्यानंतर गोष्ट भरपूर मोठी आहे. म्हणून आम्ही फक्त एवढंच प्रामाणिक देत असतो इथून एवढे जणांना व्यवस्थित दर्शन होईल आणि कसं नाही जात जाऊ देत आहे. आम्हाला जे ऑर्डर येतात त्यापेक्षा आम्ही पाळू आम्ही इथून सहसा सोडत नाही. म्हणजे इथल्या लोकांना त्यांना फेस करावं त्यांच्या मनात आमच्याबद्दलच्या गोष्टीमध्ये वाईट सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळून त्याच्यासोबत सौजन्यानेच वाटतो आणि क्राऊड जे